जिल्हा परिषद निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईचा महापौर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आजपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही जिल्हा परिषदेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतील। तर सोबतच एकत्रित गट नोंदणी संदर्भात अद्यापही चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच मुंबईचा महापौर ठरणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला जनतेनं कौल दिलाय, पण भाजपने शिंदेची शिवसेना यापैकी कुणालाही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये आणि त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्यात। मुंबई महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक हे एक गट म्हणून नोंदणी करणार असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेमध्ये आणि पर्यायानं विविध समित्यांमध्ये बहुमताचं संख्याबळ आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच भाजपला गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याच्या माहितीचं नेतृत्वाचा विचार आहे। दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याची माहिती याआधी देण्यात आली होती। त्यासाठी शिंदे समर्थक नगरसेवक स्वतंत्रपणे कोकण भवनला नोंदणीसाठी जाणारही होते, पण अचानकपणे त्यांनी नोंदणीसाठी जाणं टाळलं आणि त्यानंतर महायुतीच्या वतीनं दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या एकत्रित गट नोंदणीचा निर्णय झाला आणि त्यामुळे मुंबई महापालिकेतल्या समिती प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी युतीनंही खेळी खेळल्याची चर्चा आहे। तर मुंबईच्या महापौर पदासंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या संचालन समितीची बैठक पार पडली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीमध्ये चर्चा झाली आहे। महापौर पदासाठी राजश्री शिरवाडकर, रितू तावडे, शीतल गंभीर आणि योगिता कोळी यांचं नाव आघाडीवर आहे। महापौर पदाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत भाजप नेत्यांची मतं जाणून घेतल्याची माहिती आहे। बैठकीत महापालिकेतील निवडणूक प्रक्रियेबाबतही चर्चा झाल्याची माहिती कळते। स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेत्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुणे महापालिकेतील सत्ता स्थापनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात खलबत सुरू असल्याची माहिती आहे। मंत्रालयात दोन्ही नेत्यांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री पुणे महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत बैठक घेत असतानाच अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील चर्चा ही महत्त्वाची मानली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांनी जाहीर केलेली भाजप आणि शिवसेना युती अखेर संपुष्टात आली आहे। भाजपनं एबी फॉर्म न दिलेल्या ठिकाणी इतर उमेदवारांना पुरस्कृत करत स्वतंत्रपणे भूमिका घेतली आहे। भाजपकडून पुरस्कृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आता सर्व जागा लढवणार आहे। युतीनुसार शिवसेना 25 आणि भाजप 27 जागा लढवणार होती, तर सिल्लोडमध्ये 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढत ठरली होती। मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून 5 ठिकाणी एबी फॉर्म देत अधिकृत बंडखोरी करण्यात आली आहे, तर शिवसेनेमध्ये 11 ठिकाणी बंडखोरी झाल्याचं समोर आलं आहे। त्या ठिकाणी आमची म्हणजे जिकडे दोघांचे उमेदवार सिंगल आहेत तिकडे नक्कीच आम्ही एकत्र प्रचार करू, पण काही ठिकाणी आम्हाला आमचा वैयक्तिक प्रचार करावा लागेल, त्यांना त्यांचा वैयक्तिक प्रचार करावा लागेल। जिल्ह्यामध्ये युती आहे असं म्हणायचंच नाही ना? युती आहे, अनेक ठिकाणी युती आहे। जिकडे युती आहे तिकडे आम्ही नक्कीच युतीमध्ये लढू, बाकीच्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत। ज्या ठिकाणी आमची चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। त्यासाठी विभागीय आयुक्तांकडून आदेश निर्गमित करण्यात आले। या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांकडून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती झाली आहे। सकाळी 11 वाजता महानगरपालिकेतील राणी हिराई सभागृहामध्ये विशेष सभा होईल, यासाठी विभागीय आयुक्तांकडून आदेश निर्गमित झाले। महापालिका निकालानंतर आता महापौर पदासाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय। चंद्रपूरमध्ये जरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजप आणि काँग्रेसमध्ये महापौर पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। 66 पैकी 27 जागा जिंकणारी काँग्रेस बहुमताच्या जवळ असली तरी काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे। याला कारण म्हणजेच भाजप नेत्यांनी केलेला दावा।
सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवारांनी काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचा एक गट संपर्कात असल्याचा दावा केलाय आणि त्यावर कडी करत चंद्रशेखर बावनकुळेंनी चंद्रपूरमध्ये भाजपचाच महापौर होऊ शकतो असा दावा केलाय. संवाद तर सुरूच आहे. त्यांच्यासोबत एक फेरी तर अंतिम टप्प्यातही गेली होती, पण अचानकपणे काय झालं माहीत नाही, ते महापौर मागायला लागले. उभाटा आणि वंचित व्यतिरिक्त इतर ऑप्शन काय तुमच्याकडे? काही काँग्रेसचे नगरसेवक म्हणत आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे, तर आम्ही टेक्निकली ज्या बाजू आहे ते तपासून पाहतो आहे की त्यांना असं भाजपमध्ये येता येतं का, पदावर जाता येतं का, त्या टेक्निकल बाजू आम्ही तपासतो. साधारणतः 10च्या वरती आणि आम्हाला 10 कमी होते, ती 10 कुठून येणार आहे याचं तुम्हाला दिसतंही आहे. काँग्रेसला 27 आहे, आमच्याकडे 24 आहे. तिकडे आमचे 24 इंटॅक्ट आहे, एका ठिकाणी आहे, एका विचारात आहे. तिकडे 24 वेगवेगळे दावे आहेत. त्यांची स्पर्धा कोणती लागली आहे की आमच्याकडे या गटाकडे किती, त्या गटाकडे किती. काँग्रेसचे अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीसोबत काँग्रेससोबत वेगळं होऊन भारतीय जनता पार्टीसोबत येण्याच्या मानसिकतेमध्ये आले. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला बहुमत आहे. तिथे आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे, मॅन्डेट आम्हाला आहे. तिथेही सर्व लोकांची इच्छा आहे की महापौर भाजपचा असावा. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा परिसरात एमआयएमचे 5 नगरसेवक निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा परिसरात बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलंय. आव्हाडांच्या कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा नागरिक सत्कार करून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान मुंब्रा परिसरात ठिकठिकाणी स्थानिक रहिवासी आणि त्यासोबतच कार्यकर्त्यांनी भले मोठे पुष्पहार घालून आणि जेसीबीतून फुलांची उधळण करत आव्हाडांचं स्वागत केलंय. तळ कोकणात झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचा धुरळा उडालाय. सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आल्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा महायुतीनं बिनविरोध विजयी केलेल्या आहेत. 50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 7 आणि शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झालाय. खारेपाटण, बांदा, जाणवली, पडेल यांच्यासारख्या 8 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा विजय झालाय. राज्यात महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं मावळमधील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या दोघांमधला संघर्ष आता थेट फाईल वॉरपर्यंत पोहोचलाय. भेगडेंच्या इशाऱ्याला आमदार शेळकेंनी जोरदार उत्तर दिलंय. भाजपचे नेते बाळा भेगडेंनी आमदार सुनील शेळकेंना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे मावळमधील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. तुम्हाला समजने वाले को इशारा ही काफी है, एवढीच एक गरज दिली. मला फाईल ओपन करायला लावू नका, नाहीतर अंदर मावळा तुम्ही जर सुरुवात केली तर खूप लांब पर्यंत तो विषय जाईल. ज्या ठिकाणी माझ्यावर आरोप केले त्याच ठिकाणी उत्तर द्यायला जाणार आहे आणि मी पुराव्यानेशी उत्तर देणार आहे. 2 दिवस अजून माझ्या सभेला बाकी आहेत. तोपर्यंत काय फायली जमा करता येईल तेवढा करून घे आणि मी उत्तर दिल्यावरती फायली ओपन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अंजली भारती आणि भीम मेळाव्याचे मुख्य आयोजक संदेश वासनिक यांच्या विरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल झालाय. भंडाऱ्याच्या अशोकनगर फुलमोगरा येथील भीम मेळाव्यामध्ये 14 जानेवारीला अंजली भारती यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा माहेश्वरी नेवारे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर विभागीय आयुक्त, भंडारा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले असून संपूर्ण अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. सांगली महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर खुनी हल्ला झालाय. हल्लेखोरांनी माळी यांना भोसकल्यानंतर चाकू पोटातच अडकला. तो आता शस्त्रक्रिया करून बाहेर काढावा लागलाय. रात्री सुनील माळी हे कलानगर परिसरात असणाऱ्या आपल्या घराकडे दुचाकीवरून चाललेले होते. घराच्या अलीकडेच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र हल्ल्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील मालची गावामध्ये बोरकर कुटुंबियांचं कुही तालुक्यामधल्या मालची गावात बोरकर कुटुंबियांनी घर अतिक्रमण सांगून घाईघाईत पाडण्यात आलेलं होतं. ही कारवाई करणाऱ्या सरपंच आणि ग्राम सचिवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे. मालची गावातील बोरकर कुटुंबियांचं घर गावातील सरपंचानं 21 जानेवारीला कारवाई करून तोडल्याचा आरोप होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावाला भेट देत परिस्थिती जाणून घेतली आहे. या प्रकरणी योग्य नोटीस न देता कारवाई करण्यात आली असा आरोपही झाला.
पोहोचलाय. काल या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कुही पोलीस स्टेशनमध्ये जोरदार आंदोलन केलं होतं. प्रयागराजमध्ये शाही स्नान वादामुळे आंदोलनावर बसलेले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या समर्थकांनी न्याय मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि त्यामुळे समर्थक संतापले. पोलीस आणि समर्थकांमध्ये पुन्हा जोरदार बाचाबाची झाली. नाराज झालेल्या समर्थकांनी हनुमान चालीसा पठण केलंय. रात्री उशिरापर्यंत हा सगळा गोंधळ सुरू होता. प्रशासनानं आंदोलकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.